नमस्कार, मी योगेंद्र जोशी. आपण पाहतात एनडीबी न्यूज वर्ल्ड. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या 8ही तालुक्यांमध्ये गावागावात आपल्या विकास कामांचा झेंडा गाडून तिसऱ्यांदा खासदारकीचा दमदार दावा ठोकायला सज्ज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या समोर लढा द्यायला काँग्रेसकडून कोणता उमेदवार दिला जाईल याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. असं असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांचे चिरंजीव ॲडव्होकेट गोवाल कागडा पाडवी यांना उमेदवारी घोषित केली आहे. होय, काँग्रेसने ज्यांना नुकतीच उमेदवारी घोषित केली त्यांचं नाव गोवाल असंच आहे. त्यांचं नाव आणि कार्य आपल्यासाठी बहुपरिचित नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात मात्र गोवाल पाडवी हे नाव वर्षभरापासून चर्चेत होतं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना भाजपाने याच्या आधीच उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या दोन तरुण उमेदवारांमधली लढत रंगणार असं विद्यमान चित्र आहे. अर्थात नंतर हे चित्र बदलूही शकतं, कारण गावित परिवाराच्या विरोधकांकडून आणखी कोणी महत्त्वाचा उमेदवार उतरवला जाईल का हे स्पष्ट होणं बाकी आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित आणि त्यांचे वडील महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विकासाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याचा घडवलेला कायापालट आणि त्याला लोकांमधून मिळणारा प्रतिसाद हेच खरं तर काँग्रेस पुढचं तगडं आव्हान आहे. ते आव्हान परतावून लावू शकेल असा कोणता पर्यायी उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दिला जातो याविषयीची काँग्रेस चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एकेकाळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख स्तंभ राहिलेले माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे चिरंजीव तथा नवापूरमधले काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी सौ रजनी नाईक यांचं नाव या संदर्भाने चर्चेत होतं. रजनी नाईक यांचंही नाव पक्षाच्या विचाराधीन असल्याचं सांगितलं जात होतं. रजनी नाईक या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. परंतु नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अत्यंत नवा कोरा तरुण चेहरा देण्याचा नवा प्रयोग हाती घेऊन काँग्रेस पक्षाने ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचं नाव घोषित केलं आणि एक प्रकारे सर्वांना धक्का दिला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाकडून अत्यंत नव्या कोऱ्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयोग प्रथमच घडला. परिणामी हा प्रयोग यंदाच्या निवडणुकीतलं मोठं निराळं वैशिष्ट्य ठरू शकतं. दरम्यान खासदार डॉक्टर हिना गावित विरुद्ध ॲडव्होकेट गोवाल पाडवी या तरुण उमेदवारांची लढत रंगतदार बनणार का याबद्दलची उत्सुकता आपोआपच निर्माण झाली आहे. ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या शरद पवार गटाचे आणि उद्धव गटाचे बळ त्यांना लाभणं अपेक्षित आहे. दुर्दैवाने मात्र महाविकास आघाडीचे हे दोन्ही घटक पक्ष इथे अत्यंत क्षीण स्वरूपात आहे. काँग्रेसमधून माजी मंत्री पद्माकर वळवी तर उद्धव गटातून विधान परिषद सदस्य आमशा पाडवी याच आठवड्यात बाहेर पडले असून महाविकास आघाडीची त्यामुळे मोठी हानी झाली आहे. दरम्यान भाजपातल्या आणि अन्य सर्व पक्षातल्या गावित परिवाराच्या विरोधकांनी एकत्र येऊन काही महिन्यांपूर्वी एक फोरम स्थापन केला होता. आज त्यातल्या अर्ध्याहून अधिक नेत्यांनी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना जाहीर विरोध करणं बंद केलेलं आहे. त्या विरोधकांचं छुपबळ ॲडव्होकेट गोवाल यांना लाभेल किंवा नाही हे आज तरी स्पष्ट नाही. परिणामी जवळपास स्वबळावर काँग्रेस पक्षाला ही लढत लढावी लागेल असं आजचं चित्र आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेले ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे काँग्रेसचे माजी मंत्री तथा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या कार्याची माहिती आणि परिचय अजूनपर्यंत पक्षाकडून अथवा त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि वकिली करणारा उच्च शिक्षित तरुण हीच मोठी ओळख असून दुर्गम भागातल्या लोकसमस्या जाणून घेणं
आणि त्या सोडवणं यात अलीकडेच त्यांनी सहभाग घेणं सुरू केलेलं दिसतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली महाविकास आघाडी सत्तेत असताना ॲडव्होकेट के.सी. पाडवी मंत्री होते आणि त्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या काही कामांना मंजुरी दिलेली होती. पण लगेचच एकनाथराव शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी त्या विकास कामांना स्थगिती दिलेली ती स्थगिती उठवून ती विकास कामं मार्गी लावण्यासाठी जी न्यायालयीन लढाई केली गेली त्यात ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं. त्या विकास कामांचं भूमिपूजन करताना ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे के.सी. पाडवींसमवेत काही ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या निमित्ताने त्यांचा राजकीय सहभाग सुद्धा लोकांना प्रथमच पाहायला मिळाला. राजकीय ABCDची ही अशी सुरुवातच असल्यामुळे गोवाल पाडवी यांच्या नावावर याच्या व्यतिरिक्त कोणतंही ठोस काम दिसत नाही. वडिलांच्या कार्याची भरभक्कम पार्श्वभूमी हीच त्यांच्या परिचयातली जमेची बाजू राहील असं आज तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. के.सी. पाडवी यांची पार्श्वभूमी अशी की त्यांनी सलग 7 वेळा आमदारपदी निवडून येण्याचा विक्रम स्थापित केलेला आहे. के.सी. पाडवी हे 1989च्या लोकसभा निवडणुकीतही खासदारकीसाठी लढले होते. तेव्हा त्यांनी जनता दलाकडून उमेदवारी केली होती आणि झालेल्या एकूण 4,61,000 मतांपैकी त्यांना 1,34,459 मतं पडली होती आणि ते पराभूत झाले होते. त्यानंतर के.सी. पाडवी हे काँग्रेस पक्षात आले आणि आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. निधर्मी विचारधारेला बांधून ठेवणारं संघटनात्मक कार्य आणि आदिवासी हक्कांसाठी अभ्यासूपणे बाजू मांडणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने सलग 9 वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पर्याय म्हणून मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत के.सी. पाडवी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपाच्या खासदार डॉक्टर हिना गावित 6,39,136 मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. तर ॲडव्होकेट के.सी. पाडवी हे 5,43,507 मतं मिळवून पराभूत झाले होते. के.सी. पाडवी यांनी दिलेली ती लढत लक्षात घेता यंदा भाजपाचं तगडं आव्हान परतावून लावण्यासाठी काँग्रेस पक्षातून के.सी. पाडवी हेच योग्य पर्याय ठरू शकतात असा काँग्रेस प्रेमींमधला सार्वत्रिक सूर होता. तथापि काँग्रेस पक्षाने त्यांच्या ऐवजी त्यांच्या चिरंजीवाला पुढे केलं आहे. के.सी. पाडवी यांनी आपल्या चिरंजीवाच्या राजकीय भवितव्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून रोवून घेतली. असं असलं तरी खासदार डॉक्टर हिना गावित विरुद्ध ॲडव्होकेट गोवाल पाडवी या तरुण उमेदवारांची लढत रंगतदार बनणार का याबद्दलची उत्सुकता ताणलेली राहील. अजून उमेदवारी दाखल होण्यालाही भरपूर अवकाश आहे. तोपर्यंत काय चित्र बदलतं याची वाट पाहूया आणि इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.